चला प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण अल्काइन हा टॉपिक फिनिश केला. आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. दिस इज 4 टाईप ऑफ हायड्रोकार्बन. लक्षात, हायड्रोकार्बनचे 3 टाईप आपण बघितले, अल्केन, अल्किन आणि अल्काइन. आज चौथा टाईप आपल्याला बघायचा आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन इट इज ऑल्सो नोन ॲज अरिन्स. याला आणखी दुसरं नाव काय? अरिन्स. आता याला अरिन्स का म्हणतात तर अरिन्स म्हणजे ॲरोमा. ग्रीक वर्डमध्ये जो ॲरोमा आहे ना, ॲरोमाचा ग्रीक वर्डमध्ये मिनिंग होते प्लेजंट स्मेलिंग. प्लेजंट स्मेलिंग. आता म्हणजे काय की ज्याला एक स्वतःची ऑर्डर आहे. स्मेलिंग म्हणजे ऑर्डर. आपल्या केमिस्ट्री आपण सांगितलं की स्मेल म्हणजे काय? ऑर्डर. मग अरिन्सला काय एक प्लेजंट ऑर्डर आहे. त्या टाईपच्या सगळ्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार? अरिन्स म्हणणार. मग अरिन्स काय असते तर मोस्ट ऑफ द अरिन्स हे बेन्झाईन न्यूक्लियसपासून बनलेले असतात. बेन्झीन काय? हायली अनसॅच्युरेटेड, हायली स्टेबल कंपाऊंड आहे. अनसॅच्युरेटेड आहे पण स्टेबल आहे. तर मोस्ट ऑफ द अरिन्स काय असतात? बेन्झीनचे न्यूक्लियस असतात त्याच्यामध्ये. मग आणि काही कंपाऊंडमध्ये काय असतात? नॉन बेन्झाइनॉइड न्यूक्लियससुद्धा प्रेझेंट असतात. तर याच्यावरून काय केलं आपण? अरिन्सला 2 टाईपमध्ये क्लासिफाय करू किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनला 2 टाईपमध्ये क्लासिफाय करू. एक म्हणजे काय? बेन्झॅनॉइड आणि दुसरं म्हणजे काय? नॉन बेन्झॅनॉइड. हे क्लासिफिकेशनसुद्धा आपण बघितलेलं आहे. बेन्झॅनॉइड आणि नॉन बेन्झॅनॉइड 2 टाईपचे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन असतात. आता बेन्झॅनॉइड आणि नॉन बेन्झॅनॉइडमध्ये फरक एवढाच आहे की ज्या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमध्ये बेन्झिनचा न्यूक्लियस आहे त्याला बेन्झॅनॉइड म्हणणार, ज्याच्यामध्ये बेन्झिनचा न्यूक्लियस नाही आहे त्याला नॉन बेन्झॅनॉइड म्हणणार. ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर एक्झाम्पल जर घेतले, हा एक ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, याला म्हटलं बेन्झीन. हा एक ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, याला म्हटलं टोल्यून. हा एक ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, तो आहे नॉन बेन्झॅनॉइड. हा काय? नॉन बेन्झॅनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड. आणखी याचं एक एक्झाम्पल घेतलं बेन्झीनचं, नॅफ्थॅलिन. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल घेतलं बायफिनिल. हा झाला नॅफ्थॅनिल, हा झाला बायफिनिल. हे काही एक्झाम्पल बेन्झॅनॉइडचे, हे काही एक्झाम्पल आहेत नॉन बेन्झॅनॉइड कंपाऊंडचे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आता नोमेनक्लेचर अँड आयसोमेरिझम. आता नोमेनक्लेचर कसं करायचं ॲरोमॅटिक कंपाऊंडचं, त्याचं आयसोमेरिझम कसं असते? नोमेनक्लेचर आणि आयसोमेरिझममध्ये सरळ संबंध आहे. आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण ज्यावेळेस स्टार्ट करतो 4 पार्टमध्ये डिवाइड करतो. पहिला पार्ट क्लासिफिकेशन, दुसरा पार्ट नोमेनक्लेचर, तिसरा पार्ट मग असते त्याच्या प्रिपरेशनच्या मेथड आणि चौथा पार्ट काय असेल तुमच्या केमिकल रिॲक्शन. सरळ फंडा आहे. मग तोच आपला फंडा इथं अप्लाय करायचा. आपण क्लासिफिकेशन बघितलं, बेन्झॅनॉइड, नॉन बेन्झॅनॉइड. आता आपण बोलूया नोमेनक्लेचरबद्दल किंवा आयसोमेरिझमबद्दल. आता नोमेनक्लेचरचं काय की एखादा बेन्झीन आहे, हा बेन्झीन, या बेन्झीनचं स्ट्रक्चर कसं बनलेलं आहे? हा आहे C6H6. C6H6 6चे 6 कार्बन, 6चे 6 हायड्रोजन. जर याच्यामधले काही हायड्रोजन कोणत्या तरी फंक्शनल ग्रुपनं रिप्लेस केले, सपोज एका फंक्शनल ग्रुपनं रिप्लेस केले, आपण म्हणू 1x, एका एक्सनं हायड्रोजनला रिप्लेस केलं, तर याचा फॉर्म्युला बनेल C6H5X. C6H5X इट इज कॉल्ड ॲज मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. एक्झाम्पल पहा, हा होता तुमचा बेन्झीन. या बेन्झीनला 6 हायड्रोजन या फॉर्ममध्ये अटॅच आहेत. या 6 हायड्रोजनपैकी कोणता तरी एक हायड्रोजन एका Brनं रिप्लेस केला आहे. हा वाला हायड्रोजन रिप्लेस केला, तर याच्यापासून जे स्ट्रक्चर बनेल हे बनेल मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. त्याला म्हणायचं ब्रोमो बेन्झीन. म्हणजे याचं नोमेनक्लेचर सोपं आहे, ब्रोमो बेन्झीन. जो कोणता हॅलोजन असेल तो प्रिव्हियसला लावून टाका, त्याच्यापासून बनेल ब्रोमो बेन्झीन, क्लोरो बेन्झीन, आयडो बेन्झीन, व्हॉटेवर जे काय असेल. हा झाला मोनो सबस्टिट्यूटेड कंपाऊंड. आता जर डाय सबस्टिट्यूटेड कंपाऊंड असेल तर कसं पहा. आता याच्यामधले जर 2 हायड्रोजन रिप्लेस केले 2 कंपाऊंडनं, तर तो काय बनेल? डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन. आपण म्हणू
+2x आणि -2h, तर याच्यापासून काय बनणार C6H4X2. म्हणजे हे स्ट्रक्चर मी असं काढतो डायरेक्ट Br आणि Br. लक्षात. आता याच्या पोझिशनवरून याचं नोमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे. तर नोमेनक्लेचर करताना दोन टाईपचे नोमेनक्लेचर सिस्टीम, पहिली म्हणजे कॉमन नेम आणि दुसरी म्हणजे IUPAC नेम. आता बोलू आपण बेन्झिनच्या कॉमन नेम सिस्टीमबद्दल. कॉमन नेम सिस्टीम. आता कॉमन नेम सिस्टीम कशी असते ते आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये आपण 3 ॲब्रिव्हिएशन वापरतो. ते म्हणजे काय, ऑर्थो त्याला कॅपिटल ओनं दाखवायचं, मेटा त्याला कॅपिटल एमनं रिप्रेझेंट करायचं आणि पॅरा त्याला कॅपिटल पीनं रिप्रेझेंट करायचं. लक्षात. आता याचं रिलेशन काय असते, ऑर्थो म्हटलं की 1, 2 अँड 1, 6 रिलेशन. मेटा म्हटलं की 1, 3 अँड 1, 5 रिलेशन आणि पॅरा म्हटलं की 1, 4 रिलेशन. ह्या गोष्टी आपण ऑलरेडी शिकलेल्या आहे की बुवा 1 to 1, 6. आता याच्यामध्ये जर नंबरिंग करतो 1, 2, 3, 4, 5, 6, तर इथं जर दुसरा एखादा हॅलोजन अटॅच असेल तर या दोघांच्या रिलेशनला काय म्हणायचं, ऑर्थो. या दोघांच्या रिलेशनला 1, 3 आणि 1, 5 हे कोण असतात, मेटा, आणि 1, 4 कोण असतो, पॅरा. लक्षात. ह्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या. म्हणजे नोमेनक्लेचरमध्ये काय लक्षात ठेवायचं, ऑर्थो त्याचं रिलेशन असते 1 to 1, 6, मेटा त्याचं रिलेशन असते 1, 3, 1, 5 आणि पॅरा त्याचं रिलेशन असते 1, 4. ह्या काय गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. हे झालं याचं नोमेनक्लेचरचं सिस्टीम. एखादं एक्झाम्पल घेऊ. हा झाला तुमचा 1,2 डायब्रोमोबेन्झिन. 1,2 डायब्रोमोबेन्झिन हे झालं याचं IUPAC नेम. आणि याला जर तुम्ही म्हटलं ऑर्थो डायब्रोमोबेन्झिन तर हा झाला तुमचा कॉमन नेम. हे काय झालं तुमचं कॉमन नेम. एक IUPAC नेम. IUPAC नेममध्ये रिलेशन सांगायचं 1, 2 आहे की 1, 6 आहे, 1, 3 आहे की 1, 5 आहे किंवा 1, 4 आहे. हे जर सांगून जर आपण नोमेनक्लेचर केलं तर ते काय झालं तुमचं कॉमन IUPAC नेम. आणि जर ऑर्थो मेटा पॅरा ॲब्रिव्हिएशन वापरलं तर ते काय झालं तुमचं कॉमन नेम. बाकी याचे भरपूर सारे एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. हे झालं याचं नोमेनक्लेचर. आता बोलू याच्या आयसोमेरिझमबद्दल. आयसोमर कशाला म्हणायचं, आपल्याला माहिती आहे की आयसोमर काय असतात, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट स्ट्रक्चरल अरेंजमेंट डिफरंट असणार. आता हे झालं 1, 2 डायब्रोमोबेन्झिन. याचा जर एक कंपाऊंड मी असा काढतो Br आणि Br, तर हे 1, 2 झालं. हे रिलेशन काय होईल 1, 3. लक्षात. पोझिशन बदलली, फंक्शनल ग्रुपची पोझिशन चेंज झाली. मग 1, 2चं काय झालं 1, 3 झालं. 1, 2चं झालं 1, 3. म्हणजे हा जो तुमचा ऑर्थो होता हा काय बनला, मेटा बनला. आणि दॅट आर टू स्ट्रक्चर आर द आयसोमर ऑफ इच अदर. हे दोघांचे काय आहेत, आयसोमर आहेत. लक्षात. काय बदललं, फक्त पोझिशन बदलली. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. टोल्युइनचं एक्झाम्पल घेऊ, मिथिलचं एक्झाम्पल घेऊ. डायमिथिल CH3 आहे आणि Br आहे. लक्षात. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे परत एकदा, CH3 आणि Br आहे. तर इथं CH3 आणि Brचं रिलेशन आहे मेटाचं, इथं CH3 आणि Brचं रिलेशन आहे ऑर्थोचं. हे दोघं झाले एकमेकाचे आयसोमर. इथं काय तुमचं नोमेनक्लेचर आणि आयसोमर संपलं. पहा याच्यामध्ये नोमेनक्लेचर कसं करायचं ते आपण सांगितलं की बाबा कॉमन नेम काढायचं असेल तर ऑर्थो मेटा पॅरा रिलेशन बघा. आणि जर IUPAC नेम काढायचं असेल तर 1, 2, 1, 6, 1, 3, 1, 5 अँड 1, 4 हे वाले रिलेशन बघा. त्याच्यामध्ये ऑर्थो काय असते 1, 2, 1, 6 वाला, मेटा काय असते 1, 3, 1, 5 वाला आणि पॅरा काय असते 1, 4 वाला असते. हे इथपर्यंत आपण क्लिअर लक्षात ठेवायचं. लक्षात. हे झालं याचं नोमेनक्लेचर अँड आयसोमेरिझम. आयसोमर काय असतात ते क्लिअर. हे कोणते आयसोमर दाखवतील, मग पोझिशन आयसोमर दाखवतील फक्त आणि फक्त. चैन आयसोमरचा प्रश्न येतच नाही. फक्त काय दाखवतील, पोझिशन आयसोमर रिप्रेझेंट करतील. लक्षात. नंतरची एक सिस्टीम आहे तुमची. नंतर आता आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायची बेन्झिनची. जे बेन्झेनॉइड कंपाऊंड असतात ते बेन्झिन न्यूक्लियसपासून बनलेले असतात. मग बेन्झिन ॲक्च्युअलमध्ये असते काय ते आपल्याला आता बघायचं आहे. तर पहा नेक्स्ट, स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन हे हेडिंग आपण टाकू. स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. बेन्झिनचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर सहसा काय, सगळ्यात पहिले बेन्झिनला आयसोलेट कोणं केलं असेल तर आयसोलेट बाय मायकल फॅराडे. मायकल फॅराडेनं बेन्झिनला आयसोलेट केलं.
याचं म्हणणं काय होतं की बेन्झिनचं जर मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही काढला तर तो काय असतो C6H6. बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C6H6 आहे. लक्षात हे आणि सांगितलं. पण त्याच्यानंतर बेन्झिनवर डिटेलमध्ये जर कोणी स्टडी केली असेल तर ती केली केकुलेनं. ऑगस्ट केकुलेनं बेन्झिनचं ओरिजिनलमध्ये स्ट्रक्चर कसं असते ते सगळ्यात पहिले मांडलं. त्यानं म्हणलं C6H6 वाले जे काही कंपाऊंड असतात याच्यामध्ये प्रत्येक कार्बन आणि प्रत्येक हायड्रोजन जो असतो तो सिमिलर केमिकल इन्व्हायरमेंटमध्ये असतो. ईच अँड एव्हरी कार्बन अँड हायड्रोजन प्रेझेंट इन बेन्झीन are having similar chemical environment. याचं जे केमिकल इन्व्हायरमेंट असते ते कसं असते सिमिलर असते. लक्षात ही गोष्ट सगळ्यात पहिले सांगितलं की तुम्ही जर स्ट्रक्चर काढलं तर ते या फॉर्ममध्ये आहे. मग याच्यामध्ये जो प्रत्येक कार्बन आहे तो प्रत्येक कार्बन कसा आहे ईच अँड एव्हरी कार्बन हॅव sp2 हायब्रिडाइज कार्बन. प्रत्येक कार्बनचं जर हायब्रिडायझेशन काढलं तर ते कसं असते ईच अँड एव्हरी कार्बन sp2 हायब्रिडाइज. प्रत्येक हायड्रोजन जो असतो तो sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच. त्याच्या ॲडजस्टंटमध्ये कोण आहेत sp2 हायब्रिडाइज कार्बन आहेत. याच्यावरून केकुलेनं याचं स्ट्रक्चर सांगितलं. याचे 2 आयसोमेरिक फॉर्म सांगितले की बुवा एकतर हा प्रेझेंट असा असणार. याचंच जर डिलोकलायझेशन झालं तर त्याचं स्ट्रक्चर असं बनणार. लक्षात हे काय एकमेकाचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. हे एकमेकाचे काय आहेत रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. स्टॅबिलिटीवर आपण येणार आहे. समोर जाऊन आपण स्टॅबिलिटी बघणार आहे. केकुले सगळ्यात पहिले आयसोलेट कोणी केलं मायकल फॅराडेनं. त्यानं काय सांगितलं की बेन्झीन स्ट्रक्चर असते त्याच्यामध्ये 6 कार्बन असतात 6 हायड्रोजन असतात. ते कसे बॉन्डेड असतात ते आपल्याला नंतर बघायचं आहे. नंतर केकुलेनं काय सांगितलं की बुवा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जो कार्बन आणि हायड्रोजन असतो त्याचं जे केमिकल इन्व्हायरमेंट असते इन्व्हायरमेंट म्हणजे त्याच्याच भोवतीचं जे इन्व्हायरमेंट आहे ते ॲक्च्युअलमध्ये कसं आहे सिमिलर आहे. सिमिलर केमिकल इन्व्हायरमेंटमध्ये ते सगळेच्या सगळे प्रेझेंट असतात. लक्षात आता यानं याचं जे स्ट्रक्चर दिलं यानं म्हटलं की याचे 2 काय आहेत आयसोमर आहेत. याच्या म्हणण्यानुसार याचे काय 2 आयसोमर आहेत. ते आयसोमर कसे आहेत ते आपण क्लिअर केलं. आता यानं याचं ॲक्च्युअलमध्ये स्ट्रक्चर सांगितलं. यानं याची ॲक्च्युअलमध्ये जे असते ती बॉन्डिंग कशी असते ती सांगितली. सपोज हे याचं सेम एक्झाम्पल आहे की बुवा एक जर Br इथं अटॅच असेल आणि दुसरा Br इथं अटॅच असेल तर सेम हावाला Br इथं अटॅच आहे हावाला Br इथं अटॅच आहे. बाकी सगळं सेम फक्त जे आतले जे बॉन्ड असतात याचं म्हणणं आहे की बुवा हा काय आता बेन्झीनचं ज्यावेळेस स्ट्रक्चर बघितलं ना बेन्झीनचं जर ओझोनोलिसिस केलं तर त्यानं ट्राय ओझोनाइड फॉर्म केले. काय फॉर्म केले ट्राय ओझोनाइड. ओझोनाइड काय असते ते आपल्याला माहिती आहे की बुवा 3 ओझोन आहेत 2 कार्बनच्या मधात फसलेले आहेत 3 ऑक्सिजन आहेत 2 कार्बनच्या मधात आपण अरेंज केले पेंटागोनल रिंग तयार केली. अशा यानं 3 रिंग तयार केल्या 3 ओझोनाइड फॉर्म केले. त्याच्यावरून काय कन्फर्म झालं की याच्यामध्ये 3 डबल बॉन्ड आहेत हे फिक्स आहे. लक्षात मग ते 3 डबल बॉन्ड जे असतात ते 3 डबल बॉन्ड एकमेकात डिलोकलाइज होत राहतात. एकमेकात काय होत राहतात डिलोकलाइज होत राहतात. आणि त्या डिलोकलायझेशनमुळे याची जी स्टॅबिलिटी आहे ती खूप जास्त आहे. त्याच डिलोकलायझेशनला म्हणायचं रेझोनन्स. लक्षात मग आता बघायचे आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर बेन्झीनचे रेझोनन्स आणि त्याची स्टॅबिलिटी याच्याबद्दल आपण बोलू. पहिले स्ट्रक्चर कसं बनलं त्याचं केमिकल इन्व्हायरमेंट कसं असते ह्या सगळ्या गोष्टी आपण फिक्स केल्या. नंतरचा पॉईंट आहे स्टॅबिलिटी रेझोनन्स अँड स्टॅबिलिटी ऑफ बेन्झीन. रेझोनन्स अँड स्टॅबिलिटी ऑफ बेन्झीन. बेन्झीनचं रेझोनन्स अँड स्टॅबिलिटी कशी असते ते आपल्याला इथे लर्न करायचं आहे. रेझोनन्स काय असते ते आपण फिक्स काढलं की बाबा एक स्ट्रक्चर आहे. आता बेन्झीनचं जे स्ट्रक्चर आहे ते बनलं कशापासून ते पाहू आपण. याच्यामध्ये काय 6 कार्बन आहेत. एक कार्बन दुसरा कार्बन तिसरा कार्बन चौथा कार्बन 5वा कार्बन 6वा कार्बन. ठीक आहे हे बेन्झीनचं स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये हा जो सिग्मा बॉन्ड बनलेला आहे प्रत्येक कार्बन काय sp2 हायब्रिडाइज. प्रत्येक कार्बन काय sp2 हायब्रिडाइज आहे. मग या कार्बन आणि कार्बनमध्ये हा जो सिग्मा बॉन्ड बनला बाय ॲक्झियल ओव्हरलॅपिंग
मग ही ॲक्झियल ओव्हरलॅपिंग कोणाकोणाची झाली असेल, sp2 ऑर्बिटल ऑफ दिस कार्बन आणि sp2 ऑर्बिटल ऑफ दिस कार्बन. हा बॉन्ड पण सेम, sp2 ऑर्बिटल याची, sp2 ऑर्बिटल याची, हा बॉन्ड पण सेम, याची sp2 याची. म्हणजे हायब्रिड ऑर्बिटलनं कोणते बॉन्ड बनवले, सिग्मा बॉन्ड. आणखी हायब्रिड ऑर्बिटल काय करते, एक हायब्रिड ऑर्बिटल इथं आहे, याला एक हायड्रोजन अटॅच आहे, एक हायब्रिड ऑर्बिटल इथं आहे, याला एक हायड्रोजन, याला एक हायड्रोजन, याला एक हायड्रोजन, याला एक हायड्रोजन, याला एक हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजन जो फॉर्म झाला तो सुद्धा कोण बनवला, sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटलनं बनवला. लक्षात, म्हणजे पहा एक कार्बन आहे त्याचे 3 बॉन्ड बनलेले आहेत sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटलनं, पण एक त्याच्याजवळ काय, अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल, अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल ऑर ऑल्सो नोन ॲज प्युअर p ऑर्बिटल. आता ते कसं असते ते आपण पाहू. लक्षात, मग ती प्युअर p ऑर्बिटल काय करते, प्युअर p ऑर्बिटल डबल बॉन्डचं फॉर्मेशन करण्याचं काम करते. हे झालं तुमचं sp2 हायब्रिडाइजनं बनलेले सिग्मा बॉन्ड. हा एक सिग्मा बॉन्ड आहे, हा एक सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, आणि सिग्मा बॉन्ड बनते बाय ॲक्झियल ओव्हरलॅपिंग ऑफ sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटल. आता हे सिग्मा बॉन्ड बनल्यानंतर याच्याजवळ काय आहे, अजूनही एक व्हॅकंट p ऑर्बिटल किंवा आपण म्हणू शकतो अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल ऑर प्युअर p ऑर्बिटल प्रत्येक कार्बनजवळ प्रेझेंट आहे. कार्बन 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 आणि कार्बन. बेन्झिनला थोडंसं असं लिहिलं. ह्याच्याजवळ काय, एक व्हॅकंट p ऑर्बिटल, एक व्हॅकंट p ऑर्बिटल. व्हॅकंट म्हटल्यापेक्षा आपण म्हणू अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल, अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल ऑर प्युअर p ऑर्बिटल प्रत्येक कार्बनजवळ प्रेझेंट आहे. आता काय करणार, याच्याजवळ एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे, याच्याजवळ एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. अनपेड इलेक्ट्रॉनमुळे काय बनणार, याच्यामध्ये एक पाय बॉन्ड या दोघांमध्ये बनला, एक पाय बॉन्ड या दोघांमध्ये बनला, एक पाय बॉन्ड या दोघांमध्ये बनला. हे झालं पाय बॉन्डचं स्ट्रक्चर. पाय बॉन्डचं फॉर्मेशन कसं झालं ते या ठिकाणी आपण क्लिअर केलं. नंतर पहा रेझोनन्स जर काढतो म्हटलं, याचं जर रेझोनन्स काढतो म्हटलं, एखाद्यानं म्हटलं या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म होऊ लागला. यात आता ते कशावरून समजलं की सगळ्यात पहिले यानं काय सांगितलं, 2 टाईपचे बॉन्ड असतात. एक आहे सिग्मा बॉन्ड आहे, एक आहे पाय बॉन्ड आहे. आणि आपल्याला माहिती आहे सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्डची बॉन्ड लेंथ कशी असते, डिफरंट असते. लक्षात, इथे जर तुम्ही ओव्हरऑल स्ट्रक्चर बघितलं तर हा काय कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, इथं काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इथं सिंगल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड. म्हणजे ओव्हरऑल याच्यामध्ये 2 टाईपचे बॉन्ड आहेत. एक म्हणजे कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, दुसरा म्हणजे कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. तर आपल्याला माहिती आहे सिंगल बॉन्डमध्ये बॉन्ड लेंथ जास्त असते, मोर बॉन्ड लेंथ, आणि डबल बॉन्डची जर बॉन्ड लेंथ काढली तर ती काय होते, कमी होते, डिक्रीज होते. म्हणून आपण काय म्हणू, लेस किंवा मिनिमम बॉन्ड लेंथ. मग ह्याच्यामध्ये काय दिसायला पाहिजे, 2 टाईपच्या बॉन्ड लेंथ दिसायला पाहिजे असं सुरुवातीला वाटलं. पण नंतर लक्षात आलं की ह्याच्यामध्ये ज्या काही बॉन्ड लेंथ आपण काढल्या तर त्या सगळे सेमच आहेत प्रत्येक कार्बनच्या. मग ॲक्च्युली याच्यामध्ये काय झालेलं असं, तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये होते डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन. हे जे पाय इलेक्ट्रॉन आहेत, या पाय इलेक्ट्रॉनचं काय होणार आहे, डिलोकलायझेशन होणार आहे, आणि याच्यापासून नवीन एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर बनणार आहे. ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं ते आपण पाहू. पहा, हे झालं एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर. मग इथं काय होणार, परत सेम स्ट्रक्चर, कार्बन आहे, कार्बन आहे, कार्बन 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 आणि कार्बन. प्रत्येकाजवळ काय व्हॅकंट p ऑर्बिटल किंवा अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल, अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल, अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. मग आता पहिली जी अनहायब्रिड p ऑर्बिटल या दोघांमध्ये बॉन्डिंग झाली होती, आता या दोघांमध्ये बॉन्डिंग होणार, या दोघांमध्ये बॉन्डिंग होणार, आणि या दोघांमध्ये बॉन्डिंग होणार. म्हणजे जे स्ट्रक्चर होतं, जे डबल बॉन्डची पोझिशन होती ती काय झाली, चेंज झाली. आणि डबल बॉन्डची पोझिशन चेंज झाल्यामुळं काय होणार, याची जी स्टॅबिलिटी होती ती वाढून जाणार. कारण आपल्याला माहिती आहे पाय इलेक्ट्रॉन किंवा पाय इलेक्ट्रॉन जेवढे जास्त डिलोकलायझेशनमध्ये असतील तेवढी त्याची स्टॅबिलिटी जास्त असते. हे झाले एकमेकाचे 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आणि हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर एक्झॅक्टली 50-50% असतात. म्हणजे ते डबल बॉन्ड जे असतात ते कंटिन्युअसली डिलोकलायझेशनमध्ये असतात, आणि त्याच्यामुळं याची जी बॉन्ड लेंथ असते सिमिलर असते. म्हणून याचं जर हायब्रिड स्ट्रक्चर काढलं तर ते हायब्रिड स्ट्रक्चर या फॉर्ममध्ये बनणार. हे जे सर्कल आहे, हे सर्कल रिप्रेझेंट करायला टोटल डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन अराउंड द 6 कार्बन. या 6 कार्बनच्या अराउंड या पाय इलेक्ट्रॉनचं टोटल डिलोकलायझेशन कोण रिप्रेझेंट करायला, हा सर्कल. यालाच तुम्ही या फॉर्ममध्ये लिहू शकता. म्हणजे हे जे बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर आहे त्याचं हायब्रिड स्ट्रक्चर. कोणतं आहे, हायब्रिड स्ट्रक्चर. आणि वरती जे 2 काढलेले आहेत, हे 2 आहेत रेझोनन्स स्ट्रक्चर. रेझोनन्स स्ट्रक्चरला जर सिम्पल फॉर्ममध्ये काढतो तर ते असं होणार आहे. पहा,
हे दोघं काय तुमचे रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत. हे काय यालाच या फॉर्ममध्ये लिहिलं, हे 2 रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत. हे तुमचं काय हायब्रिड स्ट्रक्चर. ही झाली तुमची रेझोनन्स अँड स्टॅबिलिटी ऑफ बेन्झिन. हे बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे, 6 कार्बन आहे, 6च नेचर आहे. फक्त लक्षात काय घ्यायचं आपल्याला की जी बॉन्ड लेंथ असते म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे टोटली हे जे 6 पाय इलेक्ट्रॉन आहेत टोटली 6 इलेक्ट्रॉनवर कंटिन्युअसली डिस्ट्रीब्युटेड आहेत. म्हणून सगळ्याची जी बॉन्ड लेंथ असते ती कशी दिसणार आपल्याला या ठिकाणी सिमिलर दिसणार. मग याच्यावरून ओव्हरऑल जर तुम्ही स्ट्रक्चर काढलं तर ते स्ट्रक्चर असं येणार. पहा हे झालं तुमचं बेन्झिन. याच्यामध्ये काय मग पहिले या दोघांमध्ये बॉन्ड झाला होता फॉर्म, नंतर या दोघांमध्ये झाला, नंतर या दोघांमध्ये झाला, नंतर या दोघांमध्ये, नंतर या दोघांमध्ये, नंतर या दोघांमध्ये. ही जी वरची रिंग आहे हे काय अप्पर सरफेसला आहे. या दोघांमधला बॉन्ड परत या दोघांमध्ये, परत या दोघांमध्ये, परत या दोघांमध्ये, परत या दोघांमध्ये, परत या दोघांमध्ये. लक्षात. हा झाला बिलोवाला बॉन्ड. म्हणजे पास पकडून चला की ती रिंग अशी उभी आहे. लक्षात. असे कार्बन आहेत सगळे. इथं काय मधात बॉन्डिंग आहे. सिग्मा बॉन्ड डायरेक्ट या दोघांच्या मधात आहे असा. आणि पाय बॉन्ड अबो द प्लेन अँड बिलो द प्लेन. म्हणजे बेन्झिनला जर तुम्ही एका प्लेनवरती पकडलं तर पाय इलेक्ट्रॉनिक क्लाउड जे असते ते काही पाय इलेक्ट्रॉन काय असतात अबो द प्लेन फिरत असतात. वरच्या अँगलमध्ये काय म्हणतो आपण त्याला लोब म्हणतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लोब जे असतात ऑर्बिटलचे त्या लोबमध्ये इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली फिरत आहेत. पाय बॉन्डचं डिलोकलायझेशन जे होते कंटिन्युअस या फॉर्ममध्ये एकदा इलेक्ट्रॉन अबो द प्लेन एकदा बिलो द प्लेन, अबो द प्लेन बिलो द प्लेन, अबो द प्लेन बिलो द प्लेन. म्हणजे हे जे पाय इलेक्ट्रॉनिक क्लाउड आहे हे पाय इलेक्ट्रॉनिक क्लाउड प्लेनच्या वरती पण आहे आणि प्लेनच्या खाली पण आहे. आणि प्लेनवरती कोण आहेत कार्बन. मग ही झाली एक प्लेन कार्बनची. कार्बनच्या वरच्या सरफेसमध्ये काय पाय इलेक्ट्रॉन आणि खालच्या सरफेसमध्ये काय पाय इलेक्ट्रॉन. म्हणजे याला जर तुम्ही पकडलं तर याच्यामध्ये काय दिसणार तुम्हाला की हा काय पाय इलेक्ट्रॉनिक क्लाउड अबो द सरफेस आणि पाय इलेक्ट्रॉनिक क्लाउड बिलो द सरफेस. आणि जी बेन्झिनची रिंग आहे ती काय ऑन द प्लेन आहे, प्लेनवरती आहे. मग प्लेनवरती आहे तर अबो द प्लेन काय पाय इलेक्ट्रॉनिक क्लाउड आणि बिलो द प्लेन काय पाय इलेक्ट्रॉनिक क्लाउड. ते या डायग्रामवरून क्लिअर होईल की इथं काय तुमची हे वाले जे ब्ल्यूवाले बॉन्ड दिसत आहेत हे काय इन द प्लेनवाले आहेत. आणि हे ब्लॅकवाले जे दिसत आहेत हे जे वरच्या लोबमध्ये दिसत आहे तुम्हाला हे काय अबो द प्लेनवाले आणि खाली काय बिलो द प्लेनवाले. म्हणजे हे काय इथं तुमचं 6 कार्बन आहेत आणि हे काय पाय इलेक्ट्रॉनिक क्लाउड, पाय इलेक्ट्रॉनिक क्लाउड अबो द प्लेन, पाय इलेक्ट्रॉनिक क्लाउड बिलो द प्लेन. हे झालं तुमचं बेन्झिन. आणि या रेझोनन्समुळं याला काय येऊन जाते स्टॅबिलिटी. जेवढे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त. तर बेन्झिन खूप सारे रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो. त्याच्यामधले 2 मेजर आहेत त्याच्या अगोदर दाखवले होते आणि त्याचं एक हायब्रिड स्ट्रक्चर आहे. जनरली आपण याला रिप्रेझेंट करतो हायब्रिड स्ट्रक्चर. त्याच्यानंतरचा एक पॉईंट आहे ॲरोमॅटिसिटी आणि त्याच्या प्रिपरेशनच्या मेथड. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. इथपर्यंत काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.